हाय, आज गप्पा कम्युनिकेशन स्किल्सबद्दल. हे एक स्किल असं आहे जे आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत प्रत्येकाला लागतं. मग भले तुम्ही विद्यार्थी आहात, नोकरदार आहात, नोकरी तुमच्याकडे आहे नाही आहे, लग्न झालं आहे नाही झालं आहे, तुम्ही रिटायर्ड आहात, काहीही असो तुमचं वय, तरीसुद्धा कम्युनिकेशन स्किल्स ही प्रत्येकाला लागतात. आणि दुर्दैवाने म्हणजे असं माझं मत आहे पर्सनली की ह्या स्किलकडे आपण नाही फारसं लक्ष देत. आपल्याला वाटतं आपण बोलतो म्हणजे झालं सगळं, तर तसं नाही आहे. कम्युनिकेशन स्किल्स हे फार महत्त्वाचं आहे. मी तर या मताचा आहे की शाळेच्या अभ्यासक्रमात ह्या स्किलचा ॲक्च्युली अंतर्भाव असायला हवा. कारण हे स्किल डेव्हलप फार लवकर जर का आपण करू शकलो तर त्याचा येणाऱ्या आयुष्यात म्हणजे विद्यार्थी दशेपासूनच्या पुढच्या आयुष्यात जी पहिली एक 10-15 वर्ष जी फार महत्त्वाची असतात आपल्याला, त्याच्यात अतिशय इफेक्टिव्हली उपयोग करता येईल. आणि मी पण आत्ता हे सगळं पॉडकास्ट करतोय म्हणून हे कम्युनिकेशन स्किल्स शिकायचा प्रयत्न करतोय. विन जियांग हे एक अतिशय मान्यता पावलेले कम्युनिकेटर, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन स्किल्स वापरणारे गृहस्थ म्हणून नावाजले आहेत जगभरात. त्यांचा एक विचार मला फार पटला. ते म्हणतात की मी तोंड ह्याला एक इन्स्ट्रुमेंट समजतो जे आपल्या अंगाचाच, आपल्या शरीराचाच भाग आहे. आणि तुमचं बोलणं जर का छान असेल, तुम्हाला ते इन्स्ट्रुमेंट छान पद्धतीने जर का वाजवायचं असेल तर तुमच्याकडे ते वाजवण्याचं स्किल पाहिजे, म्हणजे तुमच्याकडे कम्युनिकेशन स्किल पाहिजे. आणि जर का तुम्ही ते सुंदर प्रकारे, छान प्रकारे वाजवू शकलात तोंड हे इन्स्ट्रुमेंट, तर समजा की तुमच्याकडे कम्युनिकेशन स्किल्स आहेत. पण हे प्रत्येकाला वाजवण्याची गरज आहे, तो ऑप्शन नाही आहे की मी हे इन्स्ट्रुमेंट शिकू का नको शिकू. हे शिकावंच लागणार. जर का तुम्हाला सर्वाईव्ह व्हायचं असेल, तुम्हाला जिंकायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल, तर हे इन्स्ट्रुमेंट आपल्या प्रत्येकाला शिकावंच लागेल. आपल्याला कम्युनिकेशन स्किल्स डेव्हलप करावीच लागते. सायमन सायनेक, जॉर्डन पीटरसन ही लोक फार उस्ताद आहेत या स्किल्समध्ये. त्यांना मी फॉलो करतो. त्यांच्या काही टिप्स म्हणजे ऐकतो, लिहून काढतो, त्याच्यावर माझं काही ॲड करून ते बोलायचा मी प्रयत्न करतो. तर मला 5 मुद्दे या स्किलमध्ये फार महत्त्वाचे वाटत आहेत. ते 5 मुद्दे मला आज तुमच्याबरोबर शेअर करायचे आहेत. सो तुम्ही ते ऐका. तुम्हाला तुमच्या बोलण्यामध्ये त्याचा उपयोग नक्की करता येईल असा मला विश्वास आहे. आणि ते तुम्ही वापरायला सुरुवात केल्यावरती तुम्हाला खरंच फरक पडतोय का ते मला कॉमेंट्समध्ये जरूर कळवा. ते माझ्यासाठी फार महत्त्वाचं असणार आहे. ओके, सो आपण हे 5 मुद्दे पाहूया कम्युनिकेशन स्किल्सचे. मुद्दा क्रमांक 1, बिलीव्ह इन व्हॉट यू से. जेव्हा तुम्हाला एखाद्या विषयाबद्दल अतिशय प्रेम असतं, पॅशन असते, तेव्हा त्या विषयाबद्दल तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा तुमच्या बोलण्यामध्ये एक आत्मविश्वास दिसतो. तुमची फेशियल एक्सप्रेशन्स बदलतात. तुम्ही इमोशनली त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होता, भावनिक होता. आणि ही तुमची देहबोली जी काय बदलते किंवा तुमच्या बोलण्याचा संवाद साधण्याचा जो काही एक प्रयत्न असतो तो 100% तुम्हाला पटलेल्या गोष्टींबद्दल असतो. तुम्ही ॲक्च्युली स्वतः घेतलेल्या अनुभवांबद्दल असतो. आणि म्हणून तो श्रोत्यापर्यंत पोचतो. श्रोते का ऐकतात माहिती आहेत का? कम्युनिकेटरचं, स्पीकरचं. जेव्हा तो स्पीकर स्वतः काय बोलतोय हे तो 100% स्वतः बिलीव्ह करतोय, त्याला पटलंय म्हणून ते तो बोलतोय. इथे ऑडियन्सला पटवून देण्याची गरजच संपते. हा मुद्दा माझ्यासाठी अतिशय नवीन होता आणि रिव्हिलिंग होता. माझं आपलं कायम म्हणणं असं असायचं, रादर माझा विचार असा असायचा की समोरच्याला आपलं म्हणणं आपल्याला पटवून देता आलं पाहिजे, तर आपण चांगले कम्युनिकेटर किंवा चांगले स्पीकर. पण ही तज्ज्ञ लोकांचं म्हणणं वेगळंच आहे. ते म्हणतायत तुम्हाला सेल्समनशिप नाही करायची आहे. चांगलं कम्युनिकेशन इज नॉट सेल्समनशिप. तुम्ही स्वतःला पटलेलं बोलताय, तुम्हाला आलेले अनुभवाबद्दल तुम्ही बोलताय, दॅट इज गुड इनफ. तरच श्रोते ऐकतील. त्यांना पटो किंवा न पटो ते ऐकणार तुमचं. आणि जेव्हा पटवणं समोरच्याला ही गरज येते तेव्हा तिकडे सेल्समनशिप येते. आणि हे तर आपण जाणतो की चांगल्या कम्युनिकेशनसाठी सेल्समनशिपची गरज नसते. कारण ते कम्युनिकेशन इफेक्टिव्ह होतंच. मी मगाशी बोललो त्याप्रमाणे जर का ते केलं गेलं तर ते इफेक्टिव्ह होतं. त्यामुळे त्याच्यात
ती गरज नसते. मला काहीतरी विकायचं आहे आणि तुम्ही काहीतरी ऐका आणि तुम्हाला कसं मी पटवून देऊ हा मुद्दाच नसतो त्याच्यात. सो हा एक फार इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे माझ्यासाठी आणि मला नव्याने हे जाणवलं. आणि नंतर मी काही स्पीकर्सची वेगवेगळ्या विषयांवरची, जे विषय मला नवीन होते संपूर्ण, त्यांची भाषणं ऐकली तेव्हा हे अगदी प्रकर्षाने जाणवतं की ते जे काय बोलत आहेत ते त्यांना पटतंय म्हणून बोलत आहेत आणि म्हणून तुम्हाला ते ऐकावं असं वाटतं. तुम्हाला ते पटो किंवा न पटो, तुम्ही ते ऐकत राहता, त्याच्यावर तुमचा विचार चालू होतो. याचा अर्थ हा की ते कम्युनिकेशन इफेक्टिव्ह आहे. तो कम्युनिकेटर इम्पॅक्ट करतोय, त्याचा काहीतरी प्रभाव पडतोय. सो व्हॉट यू से यू मस्ट बिलीव्ह इन इट, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. मुद्दा क्रमांक 2, प्रॅक्टिस शिवाय पर्याय नाही. तुम्हाला सराव हा करावाच लागेल. आणि सराव कुठला करावा लागेल तर वाचन आणि लिखाण ह्या 2 गोष्टींचा. वाचनामुळे आपल्या माहितीच्या कक्षा रुंदावतात, आपल्याला नव्या नव्या गोष्टी कळतात, नवीन जगाची आपल्याला ओळख होते. आपल्याला वाचन हे नवीन नवीन विचार करायला भाग पाडतं. आणि जेव्हा तुम्ही लिहायला सुरुवात करता, ते विचार जेव्हा कागदावर उतरवायला लागता, तेव्हा तुम्हाला क्लॅरिटी येते. विचारांमध्ये क्लॅरिटी असणं हे फार महत्त्वाचं आहे आयुष्यात यशस्वी होण्यासाठी. आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या वागण्यामध्ये, आपल्या विचारांमध्ये क्लॅरिटी असणं. आणि तुम्हाला एक सांगू, क्लॅरिटी बीट्स क्लेवर एव्हरी डे. तुमची हुशारी नाही कामी येणार, तुमची क्लॅरिटी कामी येईल आयुष्यात तुम्हाला यशस्वी करायला. सो वाचन आणि लिखाण या दोन्ही गोष्टी हव्यातच. असंही एक पहा की जेव्हा कुठला एखादा स्पीकर बोलतो, कम्युनिकेटर एखाद्या विषयावरती जेव्हा सांगत असतो, तेव्हा त्याचा अभ्यास असतो त्याच्या पाठी. 1, 2, 10 पुस्तकं त्यांनी वाचलेली असतात. तो जेव्हा बोलतो तो त्याच्या माहितीच्या 10% फक्त बोलत असतो. तर तुम्ही जे काय बोलताय त्या कंटेंटच्या दसपट तुम्हाला त्या विषयाची माहिती हवी, तर ती तुम्ही तितक्या इफेक्टिव्हली मांडू शकाल. आणि हे फक्त वाचन आणि लिखाण या 2 गोष्टींमुळे होऊ शकतं. सो लवकरात लवकर ह्याची सवय लावा, प्रॅक्टिस ठेवा आणि सातत्याने दोन्ही गोष्टी आपण करत राहायला पाहिजे. मुद्दा क्रमांक 3, जेव्हा ग्रुपसमोर तुम्ही बोलता ना, एक 50, 100, 500, 1000 लोकांचा ग्रुप, तेव्हा एक बोलण्यासाठी वेगळी ॲटिट्यूड तुम्हाला असावी लागते, असं जॉर्डन पीटरसन यांनी सांगितलं. ते म्हणतात शेवटी काय आहे हा ग्रुप म्हणजे काय आहे, इट्स अ बंच ऑफ पीपल. सो जेव्हा तुम्ही एकटे 1 to 1 जेव्हा बोलता, तेव्हा तुम्ही जो कॉन्फिडन्स दाखवता तोच इथे बोलताना तो ग्रुप आहे हे न धरता तुम्ही माणसांशीच बोलताय. त्यामुळे एखाद्या चेहऱ्याशी तुम्ही संवाद साधायला सुरुवात करा ग्रुपमध्ये, म्हणजे ते प्रेशर तुम्हाला जाणवणार नाही. थोड्या वेळाने तो चेहरा बदला, दुसऱ्या माणसाशी बोलायला सुरुवात करा. याने काय होईल, तुम्हाला फीडबॅक मिळत जाईल लाईव्ह, की त्या लोकांना इंटरेस्ट वाटतोय का, ते कन्फ्यूज आहेत का, होत आहेत का कन्फ्यूज, रागावत आहेत का पेंगत आहेत. सो तुम्हाला तुमच्या बोलण्याची दिशा ठरवता येईल, बदलता येईल आणि तुमचं बोलणं आणखी प्रभावी, आणखी एंगेजिंग करता येईल. सो तुम्ही 1 to 1 माणसांशीच बोलताय, पण ती माणसं ग्रुपमध्ये उभी आहेत. अशा पद्धतीने तुम्ही तुमचं स्पीच द्या, भाषणं द्या, किंवा एक 10 लोकांच्या ग्रुपमध्येही कम्युनिकेट करताना ही ॲटिट्यूड ठेवलीत तर ते सोपं जाईल, ज्याचं तुम्हाला प्रेशर येणार नाही. मुद्दा क्रमांक 4, मास्टर ॲन आर्ट ऑफ स्टोरी टेलिंग. नेवर मेक अ पॉईंट विदाउट स्टोरी अँड नेवर टेल अ स्टोरी विदाउट अ पॉईंट. हे फार इंटरेस्टिंग आहे. तुम्ही हे ॲक्टर ॲक्ट्रेसेसकडनं ऐकलं असेल नॅरेशनबद्दल, की नॅरेशनचं एक पहिलं सिटिंग होतं. जो डायरेक्टर असतो तो स्टोरी नॅरेट करायला येतो ॲक्टर किंवा ॲक्ट्रेसला. हे इतकं महत्त्वाचं आहे स्टोरी टेलिंग त्यातलं, की ती स्टोरी तो डायरेक्टर नुसती सांगत नसतो, तर ती त्या ऐकणाऱ्याला ती अनुभवावी, त्यांनी ती अनुभवावी इतक्या इफेक्टिव्हली त्यांनी ती सांगायची असते. तो ती बोलता बोलता स्टोरी जगत असतो आणि श्रोता ऐकणाऱ्यालाही ती स्टोरी आपण जगतोय असं फिलिंग व्हायला पाहिजे, इतक्या त्याच्यात इमोशन्स असल्या पाहिजेत. हे स्टोरी टेलिंगशिवाय होत नाही. आता हे झालं 1 to 1, पण जर का तुम्ही एखाद्या ग्रुपमध्ये बोलताय, 100 लोकांशी बोलताय, ते श्रोते पहा वेगवेगळ्या प्रांतातले असू शकतील, वेगवेगळ्या वयाचे असू शकतील, वेगवेगळ्या कल्चरमधले असू शकतील,
त्यांचे आर्थिक स्तर वेगवेगळे असू शकतील. इतक्या सगळ्या लोकांना एखादा पॉईंट किंवा एखादं म्हणणं तुम्हाला जर का इफेक्टिव्हली त्यांच्यापर्यंत पोचवायचं असेल तर स्टोरी टेलिंगशिवाय पर्यायच नाही आहे. आणि स्टोरी टेलिंग इज अन आर्ट. ते काही सहज जमण्यासारखी गोष्ट नाही आहे. पण इफेक्टिव्ह कम्युनिकेशनसाठी स्टोरी टेलिंग एक गोष्ट सांगणं, त्या गोष्टीत सगळ्यांना गुंतवणं, सगळे त्या गोष्टीचा एक भाग आहेत अशा पद्धतीने ती नॅरेट करणं हे फार इम्पॉर्टंट आहे. आणि हे आपण प्रत्येकाने शिकलं पाहिजे. आपल्या ओळखीचे किंवा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये तुम्हाला असे अनुभव येत असतील की एखाद्याशी गप्पा मारताना किंवा एखादा मित्र किंवा मैत्रीण काही गोष्टी सांगताना फार इंटरेस्टिंग करतात ते आणि सगळ्यांचा खूप छान वेळ मजेत जातो. सो ते सगळं हे इंटरेस्टिंग करण्यामागे स्टोरी टेलिंग हाच एक पॉईंट वापरत असतात. सो स्टोरी टेलिंग हे आपल्या सगळ्यांना आलंच पाहिजे, तरच आपण एक परिणामकारक, प्रभावी असे वक्ते होऊ शकू, कम्युनिकेटर होऊ शकू. मुद्दा क्रमांक 5, ट्रान्सफर युअर एनर्जी. तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट मांडता, आपण सुरुवातीला म्हटलं तसं, जे तुम्हाला 100% पटलेली आहे, तुम्हाला त्याचा अनुभव आलेला आहे, अतिशय अतिशय मनापासनं तुम्ही ती मांडताय, तर ती समोरच्यापर्यंत पोचणारच नक्कीच. ज्या श्रोत्यांसमोर तुम्ही ते मांडताय त्यांच्यावर त्याचा अतिशय पॉझिटिव्ह असा प्रभाव नक्की पडणार. स्टोरी टेलिंग तुम्ही करत असाल तर मग तर पाहायलाच नको. पण तुम्ही हा अनुभव घेतला असेल एखाद्या कॉन्सर्ट्समध्ये, सिंगर्स किंवा कोणी असतात ते बघा, असं एक कडवं म्हणताना शेवटचं वाक्य असं माईक श्रोत्यांकडे करून त्यांना गायला सांगतात. व्हॉट दे आर डुईंग इज ॲक्च्युली ट्रान्सफरिंग देअर एनर्जी. ते त्यांना इन्व्हॉल्व करून घेत आहेत. त्यांची जी एनर्जी आहे, हे जे स्पीकर्स असतात ना किंवा कॉन्सर्ट करणारे जे परफॉर्मर्स असतात, त्यांची एक सतत काहीतरी शिकण्याची तयारी असते. आणि ते म्हणजे हे ते दिसतं. जो असा एखादा क्युरियस माणूस असतो ना, तो जेव्हा बोलायला लागतो तेव्हा त्याची शिकण्याची तयारी ही नकळत समोरच्यापर्यंत पोचते. ती जी एनर्जी एक आहे क्युरियस माणसाची, ती फार अट्रॅक्टिव्ह आहे. सो तुम्ही श्रोते म्हणून जर का बसलेले असाल तर तुम्ही हा अनुभव घेतला असेल की एखादा वक्ता आहे तर तो भाषणात पण मध्ये मध्ये प्रश्न विचारतो काय असं करून, आणि मग तुम्ही उत्तर देता. गाणारा माणूस जसा माईकवरती तुम्हाला शेवटच्या ओळी गायला सांगतो. सो ही एनर्जीची देवाणघेवाण चालू असते. तर ते अख्खं एक युनिट एकत्र होतं आणि तुम्ही त्याच्यात इन्व्हॉल्व होता, विचार करून ते ऐकायला लागता, वेळप्रसंगी प्रश्न विचारता आणि तो संवाद छान पुढे रंगत जातो. सो हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे आणि हाही लक्षात ठेवायला पाहिजे. एव्हाना एवढे मुद्दे ऐकल्यावरती तुमच्या हे नक्कीच लक्षात आलं असेल की कम्युनिकेशन हे किती महत्त्वाचं आहे आजच्या जगात. जिकडे जिकडे माणसांशी आपल्याला डीलिंग करायचं आहे तिकडे तिकडे कम्युनिकेशन आलं. मग त्याच्यात रिलेशनशिप्सही आल्या, त्याच्यात आपले उद्योगधंदे, नोकरी, काम, मुलांचं शिक्षण, हे सगळंच आलं. अहो, काही बिझनेस कोचेसचं तर म्हणणं असं आहे की अतिशय ब्रिलियंट अशा बिझनेस आयडियाज इन्व्हेस्टर्स पुढे नीट मांडल्या जाऊ शकत नाहीत म्हणून त्या मूर्त स्वरूपात येऊ शकत नाहीत. नाहीतर ते खरंच छान आयडिया आहेत आणि त्याच्यात चांगला बिझनेस तयार होऊ शकतो. सो अशी आयुष्याला कलाटणी मिळणारे काही क्षण तुम्हाला तुमच्या कम्युनिकेशन स्किल्स असल्यामुळे तुमच्या बाजूने फिरवता येतील किंवा स्किल्स नसल्यामुळे तुमच्या हातातून निसटून जातील. आता व्हॉट्सॲप कम्युनिकेशनबद्दल. खरं तर व्हॉट्सॲप हे कम्युनिकेशन नाही आहे, तो एक विरंगुळ आहे. पण तरीसुद्धा आज आपल्या सगळ्यांचाच तो एक आयुष्याचा अविभाज्य घटक बनलेला आहे. सो व्हॉट्सॲप कम्युनिकेशनबद्दल थोडक्यात 1-2-4 मुद्दे मला मांडायचे आहेत. कम्युनिकेशन म्हटलं की आपल्या पटकन डोक्यात येतं की आपलं बोलणं छान हवं, व्यवस्थित असावं, क्लिअर असावं. पण बोलणं हे आपल्या कम्युनिकेशनमध्ये फक्त 7% आहे. बाकी 93% हे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन आहे, ज्याच्यात आपली बॉडी लँग्वेज, आपले फेशियल एक्सप्रेशन आणि आपल्या बोलण्याचा टोन, ह्या तिघांचा प्रामुख्याने अंतर्भाव आहे. आणि ह्या तीनही गोष्टींचा व्हॉट्सॲपमध्ये काहीही संबंध नाही. म्हणून पर्सनली मला विचाराल तर मी व्हॉट्सॲपला कम्युनिकेशन धरत नाही. तो फक्त एक विरंगुळ आहे असं सगळ्यांनी पाहावं, कम्युनिकेशन म्हणून नाही. सो सगळ्यात पहिला मुद्दा महत्त्वाचा मला तुम्हाला सांगायचा आहे की कुठल्याही गंभीर विषयावरती, कुठल्या तरी संवेदनाशील विषयावरती, नाजूक विषयावरती
भाष्य करायचं असेल तर ते व्हॉट्सॲपच्या टेक्स्ट मेसेजवरनं करू नका, कारण त्याच्यात अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. कारण फक्त त्याच्यात तुमचं जे काही तुम्ही लिहिलेलं आहे तेवढं वाचलं जाईल, त्याचा टोन कोणाला कळेल याची गॅरंटी नाही. त्याच्यात तुम्ही दिसत नाही, त्यामुळे बॉडी लँग्वेज तुम्हाला त्याची फेशियल एक्सप्रेशनचा तर काही संबंधच येत नाही. सो फोन उचलून बोलणं हे सर्वात उत्तम, जर का भेटायला नसेल जमणार तर. जर का फोन उचलून बोलणं शक्य नसेल तर एखादा शॉर्ट ऑडिओ मेसेज पाठवा, पण फक्त टेक्स्ट करू नका, कारण त्यांनी आपल्याला वाटतं आपण कम्युनिकेट केलं, पण ते तुमच्या अगेन्स्टही जाऊ शकतं. सो कृपया हे ध्यानात ठेवा. दुसरं, कधीही तुम्ही कोणालाही जेव्हा भेटत असता, सोशली असेल किंवा ऑफिशियली कामानिमित्त असेल, हातात फोन ठेवून किंवा टेबलवरती फोन ठेवून, भले तो फेस डाऊन असेल तरी फोन घेऊन बसू नका. तो इन्सल्ट समजला जातो तुम्ही ज्यांना भेटताय त्या माणसांचा. त्यांच्या मते त्यांच्यापेक्षा जास्त तो फोन तुम्हाला प्रिय आहे हे तुम्ही क्लिअरली दाखवून देताय. सो फोन आयदर तुमचा सायलेंट असणं, बंद असेल तर फार उत्तम, आणि तो खिशात किंवा दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवा. ज्या योगे तुम्ही संपूर्ण तिकडे प्रेझेंट आहात, संपूर्ण लक्ष तुमचं त्या मीटिंगमध्ये, त्या भेटणाऱ्या व्यक्तींमध्ये आहे, हे क्लिअर कट होईल. फोन जर का तुम्ही समोर ठेवलात की मग त्या फोनकडे बघणं आलं, चाळा आला, तो सायलेंट असला तरी त्याचा लाईट एखाद्या वेळेस स्क्रीनवरती लागला की तुम्हाला नोटिफिकेशन आल्याचं तुमच्या चेहऱ्यावर कळून जाईल, आणि त्याचा अतिशय वाईट परिणाम, वाईट प्रभाव तुम्ही ज्या लोकांना भेटता त्यांच्यावरती पडू शकतो. सो फोन हातात ठेवू नका, सायलेंट ठेवून समोर ठेवू नका, तो दिसणार नाही अशा ठिकाणी प्रिफरेबली बंद करून ठेवलात तर फार उत्तम. बाकी मला व्हॉट्सॲप कम्युनिकेशनबद्दल फार बोलायचं नाही आहे, कारण मी सुरुवातीला म्हटलं तसं ते कम्युनिकेशन म्हणून मी तरी बघत नाही. हे व्हॉट्सॲप आल्यापासून ना, ते डायपर घातलेल्या बाळाचं कसं डायपरसारखं आपण चेक करतो, शू केले का त्यांनी, शी केली आहे का त्यांनी, तसं ते सारखं मोबाईलचा चाळा वाढला आहे आपल्या सगळ्यांचा, इन्क्लुडिंग मी. त्यामुळे सगळेच आता आपण मल्टीटास्किंग करायला लागलो आहे. लॅपटॉप चालू असताना पण मोबाईल बघायचा, टी व्ही चालू असताना पण मोबाईल बघायचा, जेवताना मोबाईल बघायचा. कशाला लागतो आपल्याला अशा प्रत्येक वेळेला मोबाईल? टी व्ही बघताना हातात मोबाईल असणं हे तर मला न उलगडलेलं कोड आहे, पण हे आता आपण सर्रास बघतो आहे सगळ्यांकडे, आणि ते फार वाईट आहे आणि डेंजरस आहे. म्हणजे आपल्या बुद्धीला त्याचा ॲक्च्युली वाईट परिणाम होणार आहे आपल्या बुद्धीवरती त्याचा. एनिवे, तो विषय वेगळा आहे, आता त्याच्यात नाही मला गल्लत करायची. पण मुख्य व्हॉट्सॲप आल्यापासून फोन वाढला आहे, फोनचा वापर वाढला आहे, आणि चुकीच्या पद्धतीने कम्युनिकेशन आपलं डेव्हलप होतं आहे, ह्याकडे मला मुख्य तुमचं लक्ष वेधायचं होतं, म्हणून मी आत्ता विषय काढला. कम्युनिकेशन स्किल्सबद्दल हे थोडक्यात 2-5 मुद्दे मला मांडायचे होते, जे मी माझ्या आचरणात आणायचा प्रयत्न करतो आहे. तुम्हीही तुमच्या कम्युनिकेशन स्किल्सवरती विचार करा, हे मुद्दे त्याच्यात लक्षात घ्या, त्याचा अंतर्भाव करा, त्याबद्दल विचार करा, आणि स्वतःला प्रेझेंट करताना ह्या गोष्टींचा तुम्ही विचार करून त्या प्रेझेंट करा. तुम्हाला नक्की त्याचा रिझल्ट वेगळा मिळेल, तुम्हाला जो हवा आहे रिझल्ट तसा मिळेल. आणि हे स्किल डेव्हलप करण्याकडे अगदी प्रयत्नपूर्वक लक्ष द्या आणि कामाला लागा. थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट. लवकरच भेटूया. बाय.